हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. यावेळी टाइम किती झालेला मी बघितलेलं नाही, पण सकाळची वेळ आहे आणि इकडं स्वयंपाक झालेला आहे. आजीला जेवायला पण वाढला. आज गुलाबजामुन बनलेले आहेत, परत चपाती, भाजी, वरण, भात पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे. आज माई लेकीने मिळून झटपट स्वयंपाक बनवलेला आहे आणि आजीला जेवायला वाढलेला आहे आणि वेदिकाला पण जेवायला वाढलेलं होतं, पण वेदिका म्हणत आहे की मी तुझ्यासोबतच जेवण करेन, तिचं सुरू आहे. तर ठीक आहे म्हणलं, आपण दोघ जण नंतर जेवण करूया, अगोदर टिफिन भरूया. तर इकडे मी यांच्यासाठी टिफिन भरत आहे. तर वरण, भात, भाजी पूर्ण टिफिन मध्ये भरत आहे. तोपर्यंत दूध गरम करायला ठेवलं, म्हणजे संघ संघ कामं होत आहेत. आज थोडासा मला लेट झालेलं आहे ना, जे एक्स्ट्रा कामं खूप जास्त आहेत. तसं तर आज मला कपडे सगळे घडी घालून ठेवायचे, कपडे धुवायचे. वेदिका म्हणत आहे की मी कपडे धुते तोपर्यंत, पण कपडे पण आज थोडेसे जास्तच होणार आहेत. यांचे कपडे हँगरला लावलेले ते पण काढून घ्यायचे, कुठले धुलेले आहेत कुठले न धुना ते म्हणजे धुना ते आहेत ते समजत नाहीये, कारण एकच मी ते सगळे ठेवलेले आहेत. तर ते कपडे पण काढायचे आहेत. बेडशीट चेंज करायचं आहे आज. तर कपडे थोडेसे जास्त होणार आहेत, मशीनला लावणार नाही, हाताने धुणार आहे. तर टिफिन भरून ठेवला, आजी घेऊन जाईल थोड्या वेळामध्ये, कारण आजी गॅरेजला जाणार आहे. घरी बसल्या बसल्या करमत नाही त्याला, पण मग जेवण खाणं झाल्यानंतर तो गॅरेजला जातो. तर इकडं काही अंथरण पांघरण असंच वरती ठेवलेले होते, तर ते पण मी डिक्कीत ठेवलेत. म्हणजे सगळे अंथरण पांघरण जे असतं सगळं डिक्कीमध्ये असतं, वरती व्यवस्थित पण वाटत नाही. आणि आज बेडशीट चेंज करायचं आहे मला, दुसरा अंतरायचा आहे आणि हे धुवायला घ्यायचंय. तर म्हणजे कपडे धुण्या अगोदर ही कामं करायची, कारण ऊन तरी खूप भयानक आहे. पावसाळा सुरू आहे, पण पाऊस काय पडतच नाहीये. अशी गरमी होत आहे ना, जशी कडक उन्हाळ्यात जशी कडक उन्हाची गरमी असते ना, तशी गरमी होत आहे. 9 वाजताच कडक ऊन पडलेला असतो. तर इकडे बघू शकता, बेडशीट मी दुसरा अंतरलेला आहे आणि अगोदरच मी इकडे घेतलेले आणि कंगवे वगैरे इकडे तिकडे पडलेले होते, सगळे मी हँगरला अडकवलेले. आता काही धुवायचे हँगरला कपडे लावलेले होते, ते पण मी काढत आहे. म्हणजे सगळे असंच ठेवलेले आहेत ना, कधी एक वेळा घातलेले कपडे असतात, कधी न घातलेले पण असतात, धुलेले असंच अडकवते, त्यामुळे समजत नाही. ते चेक करत होते, खिशामध्ये पैसे पण निघाले आज, म्हणजे आज कपडे धुण्याची बक्षीस भेटलेली आहे. इकडं काही कपडे असेच ठेवले ते स्टँड मध्ये, म्हणजे काही ड्रेस वगैरे असे टाकलेले होते मी. तर सगळे आज मी व्यवस्थित ठेवणार आहे. जे एक्स्ट्रा कपडे ते मी काढणार आहे, जे दररोज लागत नाहीत. तसं तरी मी 8 दिवसाला एक वेळा काढत असते, आणखीन परत मीच भरत असते. आणखीन एक्स्ट्रा होता तिथे स्टँड मध्ये व्यस्त होऊन जातो पूर्ण. तर सगळे कपडे व्यवस्थित लावून ठेवते. आणि काही आयरी साड्या आहेत, म्हणजे आता धोंड्याचा महिना संपलेला आहे. आम्ही धोंडे जेवायला गेलो होतो, तर त्या साड्या केलेल्या आहेत मला, ते काय मी काढून ठेवले. आईच्या घरी गेली होती, ती पण साडी आहे. तर सगळ्या साड्या काढून व्यवस्थित सगळ्या घडी घालून ठेवायच्या आहेत. आणि ज्या आयरी साड्या आहेत ना, त्याच्यामध्ये ब्लाऊज पीस, जशी टोपी सगळं लावून मला व्यवस्थित ठेवायचं. जेव्हा ही घाई गडबड आहे, कुठेतरी न्यायचं आहे किंवा घरी कोणतरी अचानक पाहुणे आले तर करण्यासाठी आयर लागतो ना, तर मी अगोदर सगळी तयारी करून ठेवते, जेव्हाही मला खाली वेळ भेटतो. आणि इम्पॉर्टंट पण आहे हे काम, म्हणजे करून ठेवायचं जेव्हाही, म्हणजे घाई गडबडीमध्ये पटकन आपल्याला भेटून जातो. दिनेशचे काही कपडे होते, म्हणजे दिनेश परवा आलेला होता, तेव्हा इकडं तिकडं कपडे टाकलेला आहे. स्टँड मध्ये पण असे ठेवलेले होते मी. आता कुठले धुवायचे कुठले धुवायचे नाही ते पण आम्ही बघितलं, म्हणजे न धुताही कपडे तसंच ठेवलेलं आहे. तर धुवायला घेतले ते टी शर्ट वगैरे त्याचे, आणि जे धुलेले कपडे होते ते बॅग मध्ये भरून ठेवलेले आहेत. आणि जेव्हा मी धुण्याला गेले होते तेव्हा ही साड्या केलेल्या आहेत मला पाहुणीच्या घरी, तर त्या साड्या मी वेदिकाला दाखवत होत्या. तर हे सगळ्या साड्या काढून ठेवल्या आहेत, म्हणजे थोडेसे तांदूळ पण आहे त्यामध्ये, ब्लाऊज पीस आहे, ते सगळंच काढलेलं आहे. आणि आता यामध्ये 2 ब्लाऊज पिसा, दस्ती टोपी आणि थोडस म्हणजे सुपारी वगैरे जे असतं ना, छोटे पॉकेट करून आपण तांदळाची ठेवतो, त्यामध्ये टाकून ठेवायचं आहे, म्हणजे घाईघाईत भेटतं. तर इथं सगळ्या साड्या मी व्यवस्थित घडी घालून ठेवत आहे. आणि वेदिकाने जी काल मला ओटी भरण्यासाठी साडी आणलेली ती छान आहे, तर मी म्हणले यातला पिको फॉल पण करून घेते, ब्लाऊज पण शिवायला देते. 3-4 साड्या इकडे मी ठेवलेल्या देण्यासाठी, म्हणजे ब्लाऊज शिवून यायचे त्याचे. पण आता ते अगोदर जे दिलेले होते ना, तेच आणखीन त्या ताईने शिवून दिलेले नाही आहेत मला, त्यामुळे म्हणलं आता तिथे देऊन ढीग लावून काही उपयोग नाही, कारण त्या लवकर देणार आहेत. अगोदर दिलेले आणेन मी आणि नंतर मग हे देणार आहे.
वेदिका साडी घडी घालते ना, ती खूप सुंदर साडी मला खूप आवडली, पण त्याच्यावरचं ब्लाऊज शिवून आलेलं नाही. आणखीन वेदिकाला तेच म्हणत आहे, ब्लाऊज शिवून आल्यानंतर साडी ती घालून खूप आवडलेली आहे मला. आणि आईने जी साडी केली होती ती पण खूप छान आहे. तसा रंग माझ्याकडे नव्हता, पण आईने पण खूप सुंदर साडी मला केलेली आहे. तर सगळ्या साडीवरचे आता ब्लाऊज वगैरे शिवून आणायचे, पिको फॉल करायचे, खूप सारी कामं बाकी आहे त्याची, तोपर्यंत घालता येणार नाही. तर असे सगळ्या साड्या घडी घालून पिशवीत भरून ठेवलेल्या आहेत. आणि जे आयरी साड्या आहेत ना, ते मी अगोदर पण एका कवरमध्ये भरून ठेवलेल्या होत्या, पण याला दस्त्या टोप्या नव्हत्या. तर आता ते व्यवस्थित घडी घालून यामध्ये दस्ती, टोपी, ब्लाऊज पिसा आणि ओटीचं जे सामान असतं ना, सगळं मी भरून एक कव्हर करून ठेवते मी वेगवेगळे, म्हणजे घाईगडबडीत आपल्याला पटकन भेटून जावे. तर इकडे बघू शकता, आम्ही दोघी मायलेकीनं सगळ्या साड्या व्यवस्थित घडी घालून सगळी ओटीची सामग्री टाकून ठेवलेली आहे कव्हर करून. एक पिशवीत भरलं आणि सगळी पिशवी उचलून मी डिक्कीत ठेवलेली आहे, कारण कपाटामध्ये इतक्या साड्या बसत नाहीत. आणि तुम्ही म्हणतही होता तर आता नवीन कपाट घे, नाही कपाट खराब पण झालेलं आहे. पण आता मला पण वाटतं की नवीन घ्यावं, पण दिनेश पप्पा म्हणतात की असू दे, एक तरी तुझ्या बापाची निशाणी असू दे ना, सगळंच आपण नवीन घेऊया चालू असतं तुझं. तर म्हणलं आता खूप वर्ष झाल्यानंतर खराब तर होणारच आहे ना. ते तसंच झालेलं बघू शकता, पूर्ण त्याच्यावरचं जे आहे ना गेलेले टवके पडलेले आहेत. तर म्हणलं नवीन घेऊया, पण आता बघूया आता कधी मुहूर्त लागेल त्याचा. मला पण वाटतं नवीन घ्यावं. तर असं इथं तांदूळ खूप सांडलेले, जे सगळ्या आयराच्या साड्या काढलेल्या होत्या ना, त्यामुळे तांदूळ झालेत घर भरून. तर इकडे सगळे तांदूळ, मी आत्ताच फरशी पुसलेली होती, पण आणखीन असंच झालेलं. इकडे तांदूळ कचरा खूप झालेला होता. तर पूर्ण घरात मी झाडू मारून घेतलेली आहे. तर ही सगळी छोटी मोठी कामं आवडली. आणि इकडे बघू शकता कपड्याचा ढिगारा लागलेला आहे. जसं धोब्याच्या घरात कपडे असतात ना, तसेच कपडे झालेले. तर कपडे सगळे आता मी भिजत घालते अगोदर थोडा वेळ, आणि सगळे कपडे मी धुणार आहे, हाताने धुणार आहे, मशीनला वगैरे लावणार नाही, कारण कपडे पण जास्त आहेत. आणि मशीनला म्हणजे आता लाईट गेली ना आतमध्ये, मग ही कपडे तशीच राहून जातात. एक तर आज खूप लेट झालेलं आहे मला. तर इकडे सगळे कपडे मी भिजत घातलेले होते, पण कपडे जसं मी बाहेर नेले ना, म्हणजे वेदिकानंच घेऊन गेले बकेट उचलून आणि म्हणत आहे मी धुते, तू येऊ नको. सकाळपासूनच सुरू आहे तुम्ही कपडे धुते. मी म्हणलं नको, एक तर मी अगोदर म्हणलं की मशीनला लावणार आहे, ती धुवायची, मी शांत बस. पण ती आता बाहेर नेलेलं बघून ना, तर ती ऐकतच नव्हती. म्हणत आहे मी धुणार आहे कपडे, काही म्हणा, आज एक दिवस तू आराम घे, नाही तर काहीतरी कामावर, दुसरी कामावर तुझी सुरू आहे तिचं. आणि हवा खूप भयानक आहे, बघू शकता सोफ्याचे कव्हर पण उडून जाते, इतकी भयानक हवा असते सकाळी काय दिवसभर अशीच हवा असते. तर इकडे बघू शकता, वेदिका मला अजिबात येऊ दिलेली नाही कपडे धुण्यासाठी. म्हणत आहे मी धुते, तुला नंतर बोलवते सुरू आहे, तू आतमधले कामावर तोपर्यंत. आणि ती सगळे कपडे धुणं, वाळू घालणं सगळंच तिने स्वतःच केलेलं होतं, मला काय अजिबात येऊ दिलेलं नाही बाहेर. मी अगोदर म्हणलं तू धुवून दे, मी पिळून वाळू तरी घालते. पण नाही म्हणत आहे, नाही मी सगळं करेन, तू आतमधली कामावर सुरू होते, तुला खूप जास्त काम असतात ना, तुला कंटाळा येतो ना, तर एक दिवस मी कपडे धुते, तितकंच तू आराम घे, रेस्ट घे. तर खरी लेकीची माय हेच असते ना, खूप प्रेम करते ती. त्याच्यामुळे म्हणत असते की तू एकटी किती कामं आवडते, सगळ्या कामात मदत असते, किचनमध्ये करत असते. परत मी दुसरी कुठली कामं काढली त्या कामामध्ये पूर्ण वेदिकाची हेल्प मला भेटत असते. आणि आज कपडे पण इतके सगळे कपडे वेदिकाने एकटीने धुले आणि उन्हाला पण टाकले, आणि सगळ्यांना चिमटे पण व्यवस्थित लावलेले बघू शकता. आणि जे निळमध्ये घालायचे कपडे होते, जसं बाबांचे कपडे ते यांचे आहेत, निळमध्ये घालून परत ती उन्हाला टाकलेली आहे. ते सगळी कामं वेदिकांना आवडलेली होती. तर मला आता किचन मधला आवरूया. तर किचन मध्ये आज मसाला डब्बा वगैरे सगळा मी घातलेला होता, स्वच्छ केलेला आहे. तरी सगळ्या वाट्या आता ठेवायच्या आहेत. तर आता इथं पण वेदिका आलेली मदतीला, म्हणत आहे मी करते, तू बस, चालू आहे तिचं. तर आज मला ही काही काम करू देणार नाही असं वाटत आहे. मी म्हणलं आता काम भरपूर झालं, आता थोडंसं काहीतरी खाऊन घेऊया. तर इकडे गुलाबजामुन आम्ही घेतलेलं आहे, जेवण पण झालेलं आहे आमचं. पण सगळी कामं झाल्यानंतर म्हणलं आता गुलाबजामुन खायला घेऊया. फ्रीज मध्ये मी ठेवलेले होते, छान गारगार असे थंड गुलाबजामुन खायला मजा आहे, म्हणजे एक वेगळीच मजा असते ना. तर इकडे गुलाबजामुन घेतले आहेत आम्ही सगळ्यांनी. आणि वेदिकाला एकच गुलाबजामुन खायचा होता, मी माझ्यासाठी 2 घेतले, आजीसाठी 2 घेतलेले. वेदिकाला एकच गुलाबजामुन खायचा होता, तर इकडे घेतलेला आहे. आणि आज बाहेर गेलेले, जोपर्यंत येतो तोपर्यंत आम्ही गुलाबजामुन एन्जॉय करत आहोत. बघू शकता हवा खूप आहे.
मस्त हवेशीर बसून आम्ही गुलाबजामुन एन्जॉय करत आहोत. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण गुलाबजामुन खायला. खूप मस्त आणि तोंडात टाकताच वेळ गळणारे असे गुलाबजामुन बनून तयार झालेले आहेत. कशा पद्धतीनं बनवलं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे. तो व्हिडिओ नाही बघितला आता बघू शकता. इकडे अजय पण आलेले आहेत, राजेला पण इकडं गुलाबजामुन दिलेला आहे. आणि इकडे आमची चर्चा सुरू आहे. आता थोड्या वेळात अजय आणि वेदिका जायला निघणार आहेत. आता वेदिका सोबत वेळ कसा जात होता मला अजिबात कळलेलं नाही. छान वाटत होतं, म्हणजे एन्जॉय करताना सगळी कामं पण आवरत होतो. पण आता वेदिका परत जायला निघालेली. तसं तर 1-2 दिवस ठेवून घ्यायचा विचार होता, पण राहत नाही. तिच्या मम्मीचा फोन येत आहे सतत, ती लवकर पाठवून दे वेदिकाला, तिला पण करमत नाही. पण वेदिका गेल्यानंतर मला करमत नव्हतं, असंच बसलेली होते. तितक्यात अण्णा आलेले आहेत. अण्णा आल्यानंतर थोड्या वेळा मी बोलत बसतो. अण्णाला पाणी वगैरे दिलं आणि इकडे जेवायला वाढलेलं. अण्णाची तब्येत थोडीशी ठीक वाटत नाही, जेवण करत नव्हते. त्यामुळे मी गरम गरम ज्वारीची भाकर बनवते. म्हणजे कार्यक्रमातलं जेवण जेवलं ना, अण्णाची तब्येत बिघडत आहे. म्हणून म्हटलं तुम्ही कार्यक्रमातलं जेवण वगैरे करू नका, कारण तब्येत ठीक राहत नाही, सहन होत नाहीये त्यांना. कारण भाजी भाकरच खाऊन सगळे आहे ना कार्यक्रमामध्ये. जे मसालेदार जेवण असतं ना ते खाल्ल्यामुळे असं होत आहे, तब्येत पोट वगैरे बिघडणं हे सगळं होत आहे. म्हणून मी म्हटलं गरम गरम भाकर बनवून देते तुम्हाला. तर मी भाकरी बनवले आणि अण्णाला जेवायला वाढलेले. तसं तर सकाळी आज जास्त बनवलेलं नव्हतं, फक्त चपाती गुलाबजामुन भाजी हेच बनलेलं होतं. अण्णाला त्यामध्ये काही जमणार नव्हतं, म्हणून मी इकडं गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवल्या आणि अण्णाचं जेवण पण झालेलं आहे. तर झालेले सगळं आवरलेले. आता आम्ही थोडा वेळ बोलत बसलो. म्हणजे ते सांगत असतात जास्त तर म्हशीचंच बोलणं असतं की म्हैस चारा खाली नाही, पाणी पिलेली. खूप काळजी असते ना अण्णाला. तर आता जात आहे. ती म्हणा आणखी थोडा वेळ बसा, ऊन खूप आहे. पण नाही म्हणत आहे, जातो मी म्हशीकडे, ते म्हशीला चारा पाणी करायचं असतं. ठीक आहे म्हणलं. तितक्यात बाबा पण जेवण करायला आलेले होते, त्यांनाही जेवायला वाढलं. त्यानंतर मी निवांत झोपलेलीच होते. थोडा वेळ मी आज रेस्ट घेतलं, थोडासा वेळ स्वतःसाठी काढला. नाही ते दररोज धावपळ आपली सुरूच असते. तर इकडे उठून आलेली आहे आता बाहेर आणि अगोदर मी पाणी पिण्यासाठी घेतलं. खूप गरमी आहे ना, खूप पाणी 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 असं झालेलं आहे ना की पाऊस म्हणून वाटत, म्हणजे पावसाळा वाटतच नाही. कडक जसं ऊन असतं ना, जसं उन्हाळ्यामध्ये तसंच ऊन आहे. आणि दिवसभर गरमी दगदग अशी होते ना, तरी पण हवा खूप जास्त येते समोरून, त्यामुळे ना ठीक वाटतं. वातावरण हे खूप गरम आहे ना, तरी पण हवा असते ना, त्यामुळे काही वाटत नाही, ठीक वाटत आहे. आणि इकडे सगळ्या झाडांना मी बघत आहे. उन्हामुळे ना झाडांची पानं पण सुकलेली आहेत आता. म्हणजे 2 वेळा पाणी देण्याची तर गरज पडणार आहे. मनी प्लांटचंही पण हांड्यामधलं पाणी आटलेलं आहे, ते पण मला भरायचं आहे. तर असो ताईंनो, हाच होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात, आणखीन कसे व्हिडिओ बघायला आवडतील. बाबा गेले होते मंदिरामध्ये आणि बघू शकता इथून नारळ आणलेले, ते पण मी काढून ठेवत आहे सगळे. आता उद्या उन्हाला नेऊन ठेवते, म्हणजे आता इतके काय करणार, तितके यूज मध्ये पण येत नाहीत. आणि चटणी वटणी पण कोण खाणार आहे ना इतक्या नारळाची.